शेतकरी बंधूंनो नमस्कार। आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो ॲग्री डॉक्टर सोमनाथ या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आंबा पिकातील मोहर व्यवस्थापनाबद्दल सविस्तरपणे चर्चा करणार आहोत। आंबा पिकाबद्दल तुम्हाला माहीतच आहे की डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून जानेवारी एंडिंग पर्यंत मोहर येण्याची प्रक्रिया चालू राहते। नैसर्गिक बाजू जेव्हा पोषक ठरतात त्यावेळी मोहर येण्याची प्रक्रिया सुरू होते। त्यातील पहिली बाजू कोणती तर आपण समुद्र सपाटीपासून जसजसं दूर किंवा उंचावर जाऊ तसतशी मोहर येण्याची प्रक्रिया ही उशिरा सुरू होते। तसेच समुद्र सपाटीपासून आपण जितकं जवळ येऊ तितकं मोहर येण्याची प्रक्रिया ही लवकर सुरू होते। हा पहिला भाग आंबा मोहर येण्यासाठी लागू होतो। म्हणूनच कोकणातील हापूस हा आपल्याला पहिल्यांदा खायला मिळतो, तसेच आपल्याकडील हापूस हा आपल्याला लवकर खायला मिळत नाही। मोहर येण्यासाठी दुसरी नैसर्गिक बाजू म्हणजे ज्यावेळेस रात्रीचं तापमान 10 डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी आठवडाभरासाठी टिकून राहते, त्यावेळेस मोहर येण्याच्या प्रक्रियेला गती येते। तर या दोन नैसर्गिक बाबी आंबा पिकाचे उपाययोजना करत असताना महत्त्वाच्या आहेत। मोहर येत असताना आंब्याला पाणी द्यायचं नाही, कारण त्या ठिकाणी जी काय रिप्रोडक्टिव्ह फेज चालू असते, आपण जर पाणी दिलं तर त्या ठिकाणी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ पुन्हा सुरू होते, परिणामी या ठिकाणी मोहर येण्याचा थांबतो। म्हणून मोहर येण्याच्या काळात आंब्याला पाणी द्यायचं नाही। यासोबतच आपल्याला मोहर एक सलग आणि जास्त येण्यासाठी या ठिकाणी विद्राव्य खताची फवारणी करायची आहे। यामध्ये 0,60,20 किंवा 0,52,34 स्फुरद आणि पोटॅशयुक्त खत 5 ग्रॅम, त्यासोबतच चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट 1 ग्राम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करायची आहे। या फवारणीमुळे फुलांचे प्रमाण वाढून फळधारणा अधिक होते। आंबा मोहर येण्याच्या काळात थ्रिप्स म्हणजे फुलकिडे आणि तुडतुडे यांची समस्या येते। तुडतुड्याच्या शरीरातून काही चिकट स्त्राव बाहेर टाकला जातो। हा चिकट स्त्राव पानावर पडून त्या ठिकाणी सुटी मोल्ड नावाची बुरशी तयार होते। या रसशूषक किडीच्या नियंत्रणासाठी कराटे 1 मिली किंवा कॉन्फिडॉर अर्धा मिली यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची प्रति 1 लिटर पाणी याप्रमाणे आपल्याला फवारणी करायची आहे। या थंड वातावरणात भुरी रोगाची समस्या येते। यामुळे आपल्या मोहरावर सफेद रंगाची पावडर आपल्याला पाहायला मिळते। हीच पावडर फुलोऱ्यावर किंवा कैरीच्या देठावर येते। यामुळे या ठिकाणी आपल्याला बाजरीच्या किंवा ज्वारीच्या दाण्याच्या आकारा एवढी झालेली कैरीची गळ झालेली दिसते। ती टाळण्यासाठीच आपल्याला फवारणीमध्ये टाटा रिलीज कंपनीचे ताकद 2 ग्राम किंवा बायर कंपनीचे फॉलिक्युअर 1 मिली यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची प्रति 1 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करायची आहे। वरीलपैकी कोणतेही एक कीटकनाशक आणि बुरशीनाशक फवारणीमध्ये घ्यायचे आहे। बदलत्या वातावरणामुळे मोहर गळ टाळण्यासाठी यामध्येच एक टॉनिक म्हणजे अमिनो ॲसिड घटक असलेले बायर कंपनीचे ॲम्बिशन 2 मिली किंवा टाटा बहार 2 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणीसाठी घ्यायचे आहे। यासोबतच जेव्हा वाटाण्याचा आकाराचा आंबा होईल यावेळी एखादं पाणी देऊ शकतो। एकदा आंब्याला फळधारणा झालं की जेवढं पाणी कमी द्याल तेवढी आंब्याची गुणवत्ता, चव, गोडी जास्त होईल। त्यामुळेच कमी पाण्यात नियोजन करणं महत्त्वाचं आहे। आंब्याला जेव्हा 100 फुलं येतात त्यातील एक फळ आपल्या पदरात पडतं, म्हणजे त्याचं 100चं 1 असं गुणोत्तर आहे। त्यामुळे फुलोऱ्यापासून ते काढणीपर्यंत नियोजन करणं महत्त्वाचं असतं। आपल्याला जर भुसा पडलेला दिसत असेल तर त्या होलला तारेच्या सहाय्याने टोकरून त्यामध्ये जनावरांच्या इंजेक्शनद्वारे कराटे किंवा हमला हे कीटकनाशक सोडून चिखलाने त्याचे होल बंद करणे महत्त्वाचे असते। या दरम्यान जर पानावर अंतराग्न दिसत असेल तर त्या ठिकाणी एखाद्या बुरशीनाशकाची पण फवारणी घेणं आपल्याला महत्त्वाचे आहे। तर शेतकरी बंधूंनो, अशा प्रकारे जर आपण आंबा मोहर व्यवस्थापन किंवा आंबा मोहर संरक्षण केले तर यावर्षीचा आंबा नक्कीच गोड होऊ शकतो। शेतकरी बंधूंनो, आजच्या व्हिडिओमध्ये मिळालेली माहिती जर आपल्याला समाधानकारक वाटत असेल तर आंबा उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तसेच आपल्या ॲग्री डॉक्टर सोमनाथ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तुर्तास धन्यवाद।